निकरा प्रकल्प यशोगाथा, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना. खळाळणारं पाणी, चोहो बाजूंनी वर्षभर हिरवीगार शेतं, शेतकऱ्यांचे आनंदी आणि समाधानी चेहरे. ही ओळख आहे जालना जिल्ह्यातील कडेगाव आणि वरुडिया ह्या दोन गावांची. गावात पाण्याची वाढलेली उपलब्धता, उत्कृष्ट पीक व्यवस्थापन, विविधांगी पीक पद्धती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसाय, वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता, म्हणजे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हवामान अनुकूल गावे निर्मितीचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण कृषी हवामान संवेदनशील प्रकल्प म्हणजे निकरा. हा राष्ट्रीय स्तरावर देशातील 121 हवामान संवेदनशील जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवला जात असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन, पीक उत्पादन, पशुधन आणि मत्स्यपालन आणि संस्थात्मक व्यवस्थापन हे ह्या प्रकल्पातील 4 महत्त्वाचे घटक आहेत. सन 2015 मध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात कडेगाव येथे निकरा प्रकल्पाची सुरुवात झाली. पुढे 2017-18 मध्ये शेजारील वरुडी गावाचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला. जिल्ह्याचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान 688 मिलीमीटर. कापूस, सोयाबीन, मका, तूर, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मोसंबी ही गावातील प्रमुख पिकं. रेशीम उद्योग, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे शेतीपूरक उद्योगही काही शेतकरी करत होते. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कडेगाव आणि वरुडी येथील शेतकरी वर्षभरात फक्त एकच पीक घेऊ शकत होते. अपुरा पाऊस, सततचा दुष्काळ, मध्यम ते हलक्या जमिनी, गावात रोजगाराचा अभाव ह्या बाबी गावाच्या प्रगतीसाठी आव्हानात्मक होत्या. रोजगाराच्या शोधात बेरोजगार युवक शहरांकडे स्थलांतरित होत होते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले. गावातील हवामान विषयक समस्यांचा अभ्यास करून त्यावर आधारित कृती आराखडा तयार करण्यात आला. कार्यक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर हवामान जोखीम व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर NRM कामासाठी पूर्ण शिवारवर त्याचं PRA आणि नेट प्लॅनिंग केलं. PRA नेट प्लॅनिंग करून NRM मध्ये डिशिल्टिंग केलं. त्याच्यानंतर जुने बंधारे रिपेअर केले आणि त्यानंतर सबसर्फेस बंधारा प्लास्टिकचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग या दोन्ही गावामध्ये केलेला आहे. निश्चितच या सर्व प्रयोगामुळं पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. पावसाच्या पाण्याचं अचूक मोजमाप करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र येथे स्वयंचलित हवामान केंद्र तर प्रत्यक्ष गावात मानवचलित पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण आणि अभ्यास सहलींचं आयोजन करण्यात आलं. शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर आधारित हवामान अनुकूल विविध प्रात्यक्षिकांचं आयोजनही करण्यात आलं. दोन्ही गावांच्या तपशीलवार सर्वेक्षणानंतर पुढे आलेल्या माहितीच्या आधारावर विहिरी आणि बोअरवेलचं पुनर्भरण करणे, पाझर तलावांची गळती रोखणे, माती व सिमेंट नाला बांध दुरुस्त करणे, पावसाच्या पाण्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी जुने नाले चाऱ्या साफ करणे, शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये म्हणून एल टाईप बांध बंदिस्ती करणे, पावसाचं पाणी साठवण्यासाठी शेततळ्यांची निर्मिती करणे यासारखे उपक्रम राबवण्यात आले. याचा एकत्रित परिणाम म्हणजे भूजल पातळीत वाढ होऊन शिवारातील विहिरी आणि कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे पीक उत्पादन वाढलं. जुन्या तलावांची दुरुस्ती आणि नवीन शेततळ्यांची निर्मिती ह्यामुळे दोन्ही गावात
पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ झाली. बांध बंदिस्तीमुळे मातीची धूप थांबून जमिनीच्या सुपीकतेत वाढ झाली. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्यामार्फत निकरा प्रकल्पाअंतर्गत माझ्या विहिरीवरती विहीर पुनर्भरण हा प्रकल्प राबवून आम्हाला त्या प्रकल्पाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आमच्याकडचा जो भाग आहे हा दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये आम्हाला जे खरीपाचं पीक होतं ते सुद्धा व्यवस्थित घेता येत नव्हतं. परंतु आज या विहीर पुनर्भरणमुळं माझ्या विहिरीचं पाणी खूप वाढलेलं आहे आणि मी आज रोजी दोन्हीही खरीप आणि रब्बी हे दोन्ही पिकं व्यवस्थित घेतो आहे आणि दोन्ही पिकं मला भरघोस होतात. दुष्काळी परिस्थितीत पिके वाचवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय जसे की BBF यंत्राच्या सहाय्यानं पेरणी करणं, मृदसंधारणासाठी बांध बंदिस्ती करणं, पिकांना मातीची भर देणं, सरी वरंब्यावर पेरणी करणं, फळ पिकांना आच्छादनाचा वापर करणं इत्यादी कामं केली गेली. गावात अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी वर्षात 2 पिकं घेऊ लागले. पीक उत्पादन घटकाअंतर्गत तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, करडई, गहू यासारख्या पिकांच्या हवामानपूरक वाणांची ओळख, कापूस अधिक मूग किंवा उडीद आणि तूर अधिक सोयाबीन आंतरपीक पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, रेशीम शेतीसारखा पीक बदल, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण, कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती, पिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया, विक्री व्यवस्थापन इत्यादी बाबींवर कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रभावीपणे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकं राबवण्यात आली. ह्याचा परिणाम म्हणजे उत्पादनात सर्वसाधारणपणे 20 ते 25% वाढ झाल्याचं आढळून आलं. मर्यादित क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल विकसित केलं गेलं. निकरा गावांमध्ये रेशीम उद्योग हा एक प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानात आज शेतकरी प्रति एकरी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळवित आहेत. तुरीचा BDN 711 हा मर व वांझ रोग प्रतिकारक्षम व कमी कालावधीत पक्व होणारा वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असून आज 90% शेतकरी ह्या वाणाची लागवड करीत आहेत. सरकी पिकामध्ये 1 एकर मध्ये काय 4-5 क्विंटल कापूस होती पहिल्यानं. मग त्यानंतर शेंद्र बोंडाळी आली तर उत्पन्न काहीच नाही. मग बदलाव कसं खरपुडी कृषी विज्ञान केंद्रानं मार्गदर्शन केलं. तुती लागवडची पूर्ण माहिती झाली. उत्पन्न काढायचं हे तर जे बी लोक येते आजूबाजूला त्याला पण माहिती देतो. संस्थात्मक व्यवस्थापन या घटकाअंतर्गत निकरा गावांमध्ये शेती यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शेती अवजारे बँकेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध उपकरणं आणि यंत्र भाडे तत्वावर वापरायला देण्यात येतात. गावात बियाणे बँक आणि चारा बँक सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामानपूरक सुधारित जातींचे बियाणे आणि वर्षभर हिरवा व वाढलेला चारा शेतकऱ्यांना गावातच उपलब्ध होत आहे. महिला बचत गटांना प्रक्रिया आणि मूल्यवर्धन याबाबत प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे. आमच्या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून निकरा हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या प्रकल्पामधून महिलांना छोटे छोटे उद्योग उभारण्यास मदत झालेली आहे. जसे की शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग व परसबाग. यामुळे खूपच फायदा झालेला आहे. परसबागेमुळे त्यांच्या आरोग्यावर जो होणारा खर्च होता तो कमी झालेला आहे. गावातील बेरोजगार तरुणांना शेळीपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी शेतीशी संबंधित व्यवसायांबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मी 2009 पासून शेततलाव खोदलेला आहे आणि निकरामधून आम्हाला मत्स्यबीज मिळालं होतं.
त्याचं 2 वर्षापासून आम्ही संगोपन करतो आहे. त्यामुळं माझा उत्पादनामध्ये खूप मोठी अशी वाढ झालेली आहे. शेतीला पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन यांची जोड दिल्यामुळे लहान, सीमांत आणि भूमिहीन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला मदत झाली आहे. येथील हवामानास अनुकूल असलेली उस्मानाबादी शेळी गावातील लहान शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून सिद्ध झाली आहे. त्याचबरोबर कोंबड्यांच्या वनराजा, RIR, ग्रामप्रिया आणि कावेरी ह्या जाती गावातील शेतकरी महिलांचं उत्पन्न वाढवण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. जनावरांसाठी लसीकरण शिबिरे, पशु आरोग्य शिबिरे, वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता, मुरघास निर्मिती, खनिज मिश्रण आणि खनिज विटांचं प्रात्यक्षिक या माध्यमातून गावातील पशुधन सुरक्षित करण्यात आलेलं आहे. पूर्वी माझ्याकडे 1.5 एकर जमीन होती. आता माझ्याकडे 2.5 एकर जमीन आहे. पूर्वी आम्ही कपाशीचं, ज्वारी, बाजरी अशी पिकं घ्यायचो, पण त्याच्यातून फारसं काही उत्पन्न मिळत नसायचं. त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये निकरा प्रकल्प KVK खरपुडी यांनी निकरा प्रकल्प आला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला दुग्ध व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन, तर त्या पद्धतीने आम्ही दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. आता मुरघासाचं असं आहे की त्याच्यामुळं आम्हाला उत्पन्नामध्ये भरपूर फायदा झाला आणि मुरघास हा आपल्याला वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तो पर्याय आपण निवडला आणि त्याच्यामुळं आम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये फारसं म्हणजे उत्पन्नात वाढ झाली आणि आमचं पहिलं जे उत्पन्न आम्हाला जे मिळायचं त्याच्यापेक्षा डबल टिबल ते उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत असलेलं क्रीडा हैदराबाद आणि अटारी पुणे यांचं विशेष आभार या ठिकाणी मानतो. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील लायन डिपार्टमेंट्स, त्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, रेशीम, मत्स्य व्यवसाय आणि इतरही समांतर खाते आहेत की ज्यामधून कन्व्हर्जनच्या माध्यमातून काही कामे केली गेली. त्यासाठी मी या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कृषी विद्यापीठाचंही सहकार्य या ठिकाणी, तांत्रिक सहकार्य मिळालं, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या दरम्यान गावातील अनेक प्रयोगशील शेतकरी महिला यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे आणि राज्य सरकारचे विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. यामुळे आमचा निश्चित उत्साह वाढलेला आहे. एवढंच नाही तर कृषी विज्ञान केंद्राला 2019चा बेस्ट निकरा KVK अवॉर्ड हा सन्मान या ठिकाणी प्राप्त झाला. त्याबद्दलही मी ICRचा खास विशेष करून आभार मानतो. या प्रकल्पादरम्यान या गावांना अनेक उच्चस्तरीय समित्या, मान्यवर यांनी भेटी दिल्या आणि भेटीचं मार्गदर्शन केलं, मूल्यमापन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माननीय पंतप्रधान यांचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं होत असलेली निकरा प्रकल्पाची वाटचाल ही देशातील प्रत्येक गावास प्रेरणा देणारी ठरू शकेल ह्यात शंका नाही.